मित्रांनो, बऱ्याच केसेसमध्ये स्टे मागितला जातो. स्टे म्हणजे काय तर इंजंक्शन म्हणजे मनाई आदेश. तर मनाई आदेश जे आहेत हे दोन प्रकारचे आहेत. यामध्ये टेम्पररी इंजंक्शन, ज्याला मराठीमध्ये तात्पुरता मनाई आदेश, अंतरिम मनाई आदेश किंवा तूर्तातूर्त मनाई आदेश अशा तीन प्रकारच्या नावाने ओळखलं जातं. तर परमनंट इंजंक्शन म्हणजे काय तर कायमस्वरूपी मनाई आदेश. असे मनाई आदेशाचे दोन प्रकार आहेत. तर मित्रांनो, आज आपण माहिती करून घेणार आहोत तात्पुरता मनाई आदेश म्हणजे टेम्पररी इंजंक्शन याबद्दल. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचे जे कमेंट आहेत ते कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, स्टे मागत असताना ज्यावेळेस एखादा पक्षकार कोर्टामध्ये येतो त्यावेळेस त्याची जी प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी कुठंतरी धोक्यात येईल असं त्याला वाटतं. त्या प्रॉपर्टीचं नुकसान होणार आहे किंवा ती प्रॉपर्टी एखाद्याला ट्रान्सफर होणार आहे किंवा एखादा करार असला तर तो करार मोडला जाणार आहे किंवा त्या प्रॉपर्टीचं जे ट्रान्सफर आहे ते चुकीच्या पद्धतीने होते किंवा एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने होती आणि वादीचं त्यामध्ये नुकसान होते. अशा प्रकारच्या जर काही गोष्टी घडत असतील तर आपल्याला स्टे मागता येतो. आणि आताच सांगितल्याप्रमाणे हा स्टे तात्पुरत्या स्वरूपाचा असतो किंवा कायमस्वरूपीही असतो. तात्पुरत्या स्वरूपाचा जो स्टे असतो तो दाव्यादरम्यान दिला जातो आणि कायमस्वरूपाचा स्टे जो असतो तो दाव्याचा अंतिम निकालाच्या वेळेस अशा प्रकारचा स्टे किंवा मनाई आदेश कोर्टाकडून दिला जातो. कायमस्वरूपी मनाई आदेश देत असताना कोर्ट त्या दाव्यामध्ये कुठल्या प्रकारचे साक्ष पुरावे मेहरबान कोर्टासमोर आलेले आहेत, वादीने कुठले डॉक्युमेंट्स मेहरबान कोर्टासमोर दाखल केलेले आहेत, प्रतिवादीने कुठले डॉक्युमेंट्स कोर्टासमोर दाखल केलेले आहेत, त्या केसमध्ये प्रायमा फेशी केस कोणाला आहे, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स कोणाच्या बाजूने आहे किंवा इर्रिपेरेबल लॉस जो असतो तो इर्रिपेरेबल लॉस कोणाचा होणार आहे. अशा प्रकारच्या गोष्टी किंवा अशा प्रकारचे प्रिन्सिपल्स हे तात्पुरता मनाई आदेश घेत असताना कोर्ट विचारात करत असतं. त्यामुळं तूर्तातूर्त मनाई आदेश घेत असताना आपल्याला त्या केसमध्ये वादीनं प्रायमा फेशी मेड आउट करायला पाहिजे, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स वादीच्या बाजूने आहे असं कोर्टापुढे सिद्ध करायला पाहिजे. त्याचबरोबर मनाई आदेश देत असताना त्या प्रतिवादीचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, उलट वादीचं नुकसान होणार आहे. या गोष्टींचाही विचार तूर्तातूर्त मनाई आदेश देत असताना कोर्ट करत असतं आणि या गोष्टी वादीने मेहरबान कोर्टासमोर सिद्ध करावे लागतात. तरच अशा प्रकरणामध्ये दाव्यादरम्यान तूर्तातूर्त मनाई आदेश किंवा अंतरिम आदेश किंवा तात्पुरता स्टे मिळतो, तात्पुरता मनाई आदेश मिळतो. तर हे तात्पुरता मनाई आदेश घेण्यासाठी ज्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ते प्रायमा फेशी केस म्हणजे सकृतदर्शनी केस वादीनं सिद्ध करणं गरजेचं असतं. आणि सकृतदर्शनी केस सिद्ध करण्यासाठी वादीच्या बाजूने सकृतदर्शनी पुरावा कोर्टापुढं सिद्ध करून दाखवणं गरजेचं असतं. तसा पुरावा कोर्टापुढं आणणं महत्त्वाचं असतं. आता हे सकृतदर्शनी पुरावा म्हणजे काय, अशा काही गोष्टी आहेत की ज्या कायद्याच्या चौकटीत बसतील आणि त्या खऱ्या आहेत. त्यामध्ये तुमचे साक्षी पुरावे असतील, महत्त्वाच्या नोंदी असतील किंवा इतर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल, त्याचबरोबर एखादं करारपत्र असेल किंवा काही ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीवर त्या वादीचा हक्क किंवा वादीचा हिस्सा आहे असं सिद्ध आपल्याला करावं लागतं. आणि या सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला सिद्ध कराव्या लागतात किंवा त्या कोर्टापुढे मेड आउट कराव्या लागतात. काही वेळेस दोन पार्ट्यांमध्ये करार झालेले असतात आणि हे करार मोडले जाण्याची शक्यता असते. ज्यावेळेस एखाद्या पार्टीला तो करार मोडला जाणार आहे अशी शक्यता वाटते त्यावेळेस ती पार्टी कोर्टात येऊन दाव्यामध्ये तूर्तातूर्त मनाई आदेश मागू शकते. त्यासाठी त्या करारामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी त्या वादीला कोर्टापुढे सिद्ध कराव्या लागतात आणि या सर्व गोष्टीलाच सकृतदर्शनी पुरावा असं म्हटलं जातं. म्हणजे ही जी केस आहे ही सकृतदर्शनी केस आहे म्हणजेच प्रायमा फेशी केस आहे हे वादीला सिद्ध करावं लागतं. आता यामध्ये दुसरं महत्त्वाचं प्रिन्सिपल बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स. बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे काय, जर एखादी वडिलांची प्रॉपर्टी असेल आणि त्या प्रॉपर्टीमध्ये 3-4 भावांचे हिस्से असतील आणि त्या प्रॉपर्टीच्या 7-12 उतारावर फक्त एक जणाचं नाव असेल आणि इतर भावांना जर वाटलं की आपला भाऊ ती प्रॉपर्टी विक्री करतोय आणि त्यामध्ये माझा हिस्सा आहे, या गोष्टी सिद्ध करण्यासाठी
त्या वादीला मेहरबान कोर्टासमोर केस सिद्ध करत असताना ह्या प्रतिवादीनं जर ती प्रॉपर्टी विकली तर वादीचं जे नुकसान होणार आहे ते नुकसान कशा पद्धतीचं आहे ते सिद्ध करावं लागणार आहे आणि यामध्ये प्रतिवादीचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. उलट हा अर्ज मंजूर जर केला, प्रतिवादीचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, वादीला त्रास होणार आहे, वादीला त्या प्रॉपर्टीला मुकावं लागणार आहे. किंवा कराराचं उदाहरण घ्यायचं जर झालं तर तो करार जर मोडला तर यामध्ये वादीचं काय नुकसान होणार आहे याबद्दलच्या गोष्टी आपल्याला कोर्टासमोर मटेरियल म्हणून आणावं लागेल आणि या गोष्टी आपल्याला कोर्टापुढे सिद्ध कराव्या लागेल की या केसचा बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स वादीच्या बाजूनं कशा पद्धतीने आहे ह्या गोष्टी आपल्याला सिद्ध कराव्या लागतील. यामध्ये तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इर्रिपेरेबल लॉस. मित्रांनो, आता सांगितलेलं उदाहरण आपण जर विचारात घेतलं तर प्रॉपर्टी भावाची असेल, प्रॉपर्टी वडिलांची असेल आणि त्या प्रॉपर्टीमध्ये भावाभावांमध्ये वाटणी झालेली नसतील, ती प्रॉपर्टी एखाद्या भावाच्या नावावर असेल आणि ती प्रॉपर्टी जर विकली तर इतर भावांचं जे नुकसान होणार आहे ते पैशाच्या स्वरूपात कधीही न भरून येणं नुकसान होणार आहे. अशा प्रकारची जी कृती आहे त्या कृतीमुळं वादीचं नुकसान होणार आहे. ही गोष्ट मेहरबान कोर्टाला सिद्ध करून दाखवावी लागणार आहे. ह्याच्यामध्ये दुसरंच उदाहरण आपण पाहिलं तर एखादी प्रॉपर्टी असेल आणि त्या प्रॉपर्टी एखादी घर जागेची प्रॉपर्टी असेल, मग ते दुकान असू द्या किंवा रेसिडेन्शियल एखादी प्रॉपर्टी असू द्या, या प्रॉपर्टीमध्ये नगरपालिका चुकीच्या पद्धतीनं जर ती प्रॉपर्टी पाडण्यासाठी प्रयत्न करत असेल किंवा नगरपालिकेला असं वाटतं त्या प्रॉपर्टीमुळं त्यांच्या नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे आणि या गोष्टीमध्ये कुठलाही पुरावा लक्षात न घेता केवळ चुकीच्या तथ्यावर आधारित राहून नगरपालिका ते जर बांधकाम पाडत असेल तर त्यामध्ये वादीचं जे नुकसान होणार आहे ते नुकसान वादीला सिद्ध करावं लागणार आहे आणि हा तुर्तातुर्त म्हणायचा अर्ज जर मंजूर नाही केला तर वादीचं जे इर्रिपेरेबल लॉस म्हणजे पैशाच्या स्वरूपात कधीही न भरून येणारं नुकसान होणार आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. कारण अशा प्रकारचा तूर्त मनाई अर्ज देत असताना वादीला पटवून द्यावं लागणार आहे की दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यामध्ये साक्षी पुरावे गोळा करणं महत्वाचं आहे आणि हे साक्षी पुराव्यासाठी बराच अवधी लागणार आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये जर या प्रतिवादीनं म्हणजे नगरपालिकेनं वादीचं जे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे किंवा कमर्शियल प्रॉपर्टी आहे ती जर पाडली तर त्यामध्ये वादीचं इर्रिपेरेबल लॉस होणार आहे. हा जो लॉस आहे तो पैशाच्या स्वरूपामध्ये इन मॉनिटरी टर्म्स भरून येणार नाही. अशा प्रकारची केस वादीला मेहरबान कोर्टापुढे सिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळं तुर्तातुर्त मनाई आदेश घेत असताना आपल्याला सगळ्यात बेसिक पॉईंट्स जे आहेत यामध्ये प्रायमा फेशी केस, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स, इर्रिपेरेबल लॉस या गोष्टी सिद्ध करणं महत्वाचं आहे. याचबरोबर बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात की हा तुर्तातुर्त मनाई आदेश जो आहे तो किती दिवस कायम राहतो किंवा तो कधीपर्यंत टिकतो. मित्रांनो, यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुर्तातुर्त मनाई आदेश कोर्टानं मंजूर केल्यानंतर प्रतिवादी जो आहे तो प्रतिवादी त्याला जर वाटलं की बाबा या ट्रायल कोर्टानं जो आदेश दिलेला आहे तो आदेश चुकीचा आहे आणि ज्यावेळेस तो अपील करतो, अपील केल्यानंतर प्रतिवादी हा अपिलेट कोर्टामध्ये त्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध तो आदेश रद्द व्हावा आणि अपील दाखल करून घेण्यात यावं अशा प्रकारची एक रेमेडी मागत असतो. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस अपीलमध्ये अशा प्रकारचं प्रकरण जातं त्यावेळेस अपिलेट कोर्ट खालच्या कोर्टाचा जो आदेश आहे म्हणजे ट्रायल कोर्टाचा जो आदेश आहे तो आदेश सेट असाइड करण्याची शक्यता असते. त्यामुळं तुर्तातुर्त मनाई अर्ज चॅलेंज जर झाला आणि अपीलमध्ये जर ते प्रकरण गेलं तर तुर्तातुर्त आदेश मनाई आदेश दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत टिकेल का नाही हे त्या केसमध्ये त्या पुराव्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर अशा प्रकारचा तुर्तातुर्त मनाई आदेश चॅलेंज जर नाही झाला तर तुर्तातुर्त मनाई आदेश जो आहे तो त्या दाव्याचा फायनल जजमेंट ज्यावेळेस होईल तोपर्यंत हा तुर्तातुर्त मनाई आदेश टिकून राहतो. त्यामुळं आपण तुर्तातुर्त मनाईचा आदेश घेत असताना आपले जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत त्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्स बरोबरच 3 महत्त्वाचे प्रिन्सिपल्स यावर आपण भर देणं गरजेचं आहे. आपण आपल्या आर्ग्युमेंटमध्ये या गोष्टी नमूद करणं गरजेचं आहे. हा तुर्तातुर्त मनाई आदेश वरच्या कोर्टातही कशा पद्धतीने टिकेल या पद्धतीनं आपण मेहरबान कोर्टासमोर आर्ग्युमेंट करणं गरजेचं आहे.
किंवा हा तुर्तातुर्त मनाई आदेश दिल्यानंतर फायनल जजमेंटच्या वेळेस आपण जो निरंतर मनाई आदेश मागत असतो तो निरंतर मनाई आदेशशी बऱ्यापैकी अवलंबून असतो. यामध्ये निरंतर मनाई आदेश देत असताना कोर्ट जजमेंटच्या वेळेस कोर्टासमोर आलेले साक्ष पुरावे, वादीनं दाखल केलेली कागदपत्र, प्रतिवादीनं दाखल केलेली कागदपत्र, प्रतिवादीचं WS म्हणजे लेखी उत्तर, या सर्व गोष्टींचा विचार करत असतं. त्याचबरोबर या केसमध्ये कुठल्या प्रकारचे इश्यूज मेहरबान कोर्टानं फ्रेम केलेले आहेत या गोष्टीवरही मेहरबान कोर्टाचा निकाल अवलंबून असतो. ही होती माहिती मनाई आदेशाबद्दल. आज आपण तुर्तातुर्त मनाई आदेश काय असतो, तो किती दिवस टिकतो आणि तुर्तातुर्त मनाई आदेश घेण्यासाठी कुठल्या डॉक्युमेंटची आपल्याला गरज असते, 3 प्रिन्सिपल्स का महत्वाचे असतात, या गोष्टीवर आपण चर्चा केलेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलचे कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.